आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। रविवारी बुर्ली सुरेगाव पुलाचे भूमिपूजन सचिन पायलट यांच्या हस्ते होणार। भूमिपूजन एकूण 23 कोटी खर्चाच्या पलूस तालुक्यातील बुर्ली सुरेगाव दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 10 मार्च रोजी होणार आहे। कृष्णा नदी काठावर सततच्या महापुरामुळे नागरिकांना महापुराचे पाण्यातून बाहेर पडणे अवघड झाले होते। सन 2004-2005 अशा सलग 2 वर्ष आलेल्या महापुरामुळे सुखवाडी तुंग परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे मुश्किल झाले। त्यावेळी स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांनी सन 2012 मध्ये विशेष बाब म्हणून सुखवाडी तुंग दरम्यान कृष्णा नदीवर मोठा पूल मंजूर करून घेतला। सदर पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे। येत्या पावसाळ्यात या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे। कृष्णा नदी काठावरील बुर्ली सुरेगाव येथील नागरिकांची महापुरात अशीच अडचण होती। सन 2019 व सन 2020 अशी 2 वर्षे नदीकाठी महापुराचे थैमान होते। महाप्रलयंकारी संकटातून नागरिकांना बाहेर काढणे अतिशय अवघड झाले। त्यावेळी स्वतः आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी महापुराच्या पाण्यात जाऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठी मदत केली। महापुरामुळे कृष्णा नदीवर आणखी पूल बांधणे गरजेचे आहे हे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या लक्षात आले। बुर्ली सुरेगाव दरम्यान कृष्णा नदीवर तातडीने पूल बांधण्याची मागणी नदीकाठावरील गावातील लोक आमदार डॉक्टर कदम यांच्याकडे करत होते। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी पत्रव्यवहार केला। सतत पाठपुरावा केला। नजीकच्या अर्थसंकल्पात बुर्ली सुरेगाव दरम्यान मोठ्या पुलास खास बाब म्हणून मंजुरी घेतली। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पुलाचे बांधकामासाठी 22 कोटी 80 लाख, भूसंपादनासाठी 1 कोटी 28 लाख, जोड रस्ते सुधारण्यासाठी 5 कोटी शासनाकडून तातडीने मंजूर करून घेतले। सदर पुलाची प्रशासकीय मान्यता 28 फेब्रुवारी 2022 रोजी घेतली। हा पूल झाल्यानंतर बुर्ली सुरेगाव बरोबरच नदीकाठावरील नागरिकांना महापुराचे पाण्यातून बाहेर पडण्यास मदत होईलच, शिवाय येथून इतर तालुके व जिल्ह्यातील दळणवळण सोपे होणार आहे। या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन रविवार दिनांक 10 मार्च रोजी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते व मोहनराव कदम, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अरुण लाड, आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। कृष्णा नदीवरच्या पुलाचं पूर्वी इथे भूमिपूजनाचा समारंभ आम्ही घेतलेला आहे आणि पूल सन 2019ला आणि 2020ला जे कृष्णा नदी आणि पलूस तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात मोठा महापूर आलेला होता। त्या महापुरानंतर कृष्णा नदी काठ असणाऱ्या अनेक गावांचं, त्या गावातील असणाऱ्या घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। 19च्या काळात मोठ्या प्रमाणे या कृष्णा नदीच्या काठातील असणाऱ्या पलूस तालुक्यातल्या गावात अनेक लोक अडचणीत सापडलेले होते। गोट्यांच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यावेळेस मोठ्या प्रमाणात झाला होता। म्हणून या सगळ्या अडचणी लक्षात घेता जसं 4 आणि 5ला पूर आला होता त्यावेळेस अंकलकोप आणि अमनापूर या 2 गावांना जोडणारा पूल हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी तातडीने घेतला होता। तसंच ह्या 19 आणि 21च्या पुराच्या पार्श्वभूमीवर मी गेले 3 वर्षापासून सातत्याने तत्कालीन आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री कार्यरत असताना मी आपल्या बुर्ली सुरेगाववर एक पूल मंजूर करून घेतला। बरोबर 22-23 कोटीचं बजेट आहे आणि त्याचं भूमिपूजन हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलटजी यांच्या शुभ हस्ते उद्या करणार आहे। त्याचबरोबर उद्या सचिन पायलटजी इथे सकाळी कारखान्यावर स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मृतीस
स्मारकावर अभिवादन करतील तिथून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान, त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ तिथे त्यांनाही चव्हाण साहेबांच्या स्मृतीस अभिवादन व्यक्त करून माझेगावला एक घरगुती कार्यक्रम झाला आणि बोलीचा कार्यक्रम मी आज 1:15 वाजता मी बरोबर सुरू केलो. या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरी 29 कोटीचं बजेट आहे. त्याच्यातलं जो रस्ता आहे म्हणजे त्या रस्त्यावरचे 5 कोटी, बाकीचे 23 कोटीचा जवळजवळ हा पूल आपला होणार आहे. 23 कोटीचा पूल आणि 5 कोटी हे रस्त्यासाठी जे दोन्ही बाजूचे जोड रस्ते केले जाणार आहेत त्याचे 29 कोटीचा हा प्रोजेक्ट असणार.